नारायण राणे हे एक कडवट शिवसैनिक सुद्धा आहेत आणि म्हणूनच त्याच नारायण राणेंना कडवट शिवसैनिक होते. एकत्र येतात बघा मराठी माणसामध्ये, पण कोणामध्ये कोणाला काय पडलं नाही हो, काय पडलं नाही, काय एकत्र या बसा, त्यांना दोघांची कुवत मस्त आहे माहिती झाली. म्हणजे मराठी माणसासाठी उद्धव ठाकरेची शिवसेना नाही, एकनाथ शिंदेची शिवसेना ती काम करते. संजय विषय काढतो, त्याचं कशाला नाव घेतलं, चांगलं का चाललं होतं आमचं आणि त्याने दिवस चांगला जाणार नाही हो. तो काय म्हणणार, तो तुतारी घेऊनच आहे, त्याच्या हातात तुतारी आहे शिवसेनेची, काही झालं तर तो आवाज काढायचा. नारायण राणेचं मत बदलणार नाही काय, मला ज्या गोष्टी माहिती आहेत. माझ्याकडे एक माणूस आहे, एका नेत्याला हाफ पॅन्टीत तिथे पाहिलं आहे. सिक्युरिटी दिशा साले यांच्या माळ्यावर कशाला गेली सांगा ना, सिक्युरिटी का गेली तिथे? दिशा सालेंचं प्रोटेक्शन नव्हतं. हे सगळं आतमध्ये अत्याचार चालू असताना भारतीय पोलीस उभे होते. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हितासाठी ज्या शिवसेनेचा 1966 साली जन्म झाला आणि जन्मापासून ते आजतागायत 59 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर जर त्या पक्षाला राजकारण करावं लागत असेल तर मराठी माणसाच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. याच शिवसेनेच्या संपूर्ण संघर्षमय प्रवासात एक महत्त्वाचं नाव म्हणजे नारायण राणे. राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि सध्या भाजपचे खासदार आहेत. पण हे वेगळं सांगायला नको की नारायण राणे हे एक कडवट शिवसैनिक सुद्धा आहेत आणि म्हणूनच त्याच नारायण राणेंना पहिला प्रश्न. शिवसैनिक होते. कडवट शिवसैनिक तुम्ही होता असं जरी म्हणत असला राणे साहेब, पण तुमच्यातला शिवसैनिक, तो बाणा, तो आक्रमकता, ती कधी लपून राहत नाही. तो गुण आहे, तो गुण आहे, तो आहे, कायम राहणार तो. पण मग इतके वर्ष तुम्ही पाहताय, मराठी अस्मितेचा मुद्दा राहून राहून प्रत्येक निवडणुकीमध्ये येतो, मुंबईवरती आघात होईल असं सांगितलं जातं. या राजकारणाला काय म्हणायचं? हे ना, हा राजकीय स्वार्थ आहे मुंबईचं राजकारण. निवडणूक आली की ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाते आहे. सीमा प्रश्न बद्दल बोललं जात आहे, मराठी मुद्दा येतो. पण अन्य वेळा निवडणुका नसतात तेव्हा मुंबईतला, महाराष्ट्रातला मराठी माणूस त्याच्या हितासाठी म्हणून आपण काहीतरी एक कार्यक्रम घ्यावा. या लोकांनी घेतला कधी? जेव्हा सत्ता नव्हती, शिवसेना जन्म झाला, तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कंपनीत मराठी माणसाला घेतलंच पाहिजे. आंदोलनं व्हायची, अनेक मोठी मोठी आंदोलनं झाली नोकऱ्यांसाठी. पुढे काय झालं? आता तो विषय कुठे आहे? बरं, एवढ्या वर्षात शिवसेनेने हा मराठी माणसाचा मुद्दा घेतला. महाराष्ट्राची राजधानी, महाराष्ट्र राजधानी मुंबई, त्या मुंबईतल्या मराठी माणसाचा टक्का टिकवला. तो घसरत गेला, 18% आला. लालबाग परळ मराठी 100% असलेली वस्ती, आज तिथे शोधावं लागतं मराठी माणसं. महानगरपालिका 26 वर्ष शिवसेनेकडे होती. मग लालबाग परळला अन्य भाषिकाच्या बिल्डिंग झाल्या, ते लोक राहायला आले. टॉवर उभा, टावर, त्यात कोणाचे पार्टनर आहे पण काढा. मराठी माणसाचं हिताचं बोलणारेच त्या टावरमध्ये पार्टनर आहेत. आणि त्यामुळे यांना काय अधिकार नाही मराठी माणसाच्या हिताबद्दल बोलायचा. हिंदुत्वाचा कोणता लढाई दिला या लोकांनी बाळासाहेबांनंतर? कोणता? उलट त्याच काँग्रेसबरोबर गेले ना नांदायला, त्याच शरद पवारांबरोबर गेले ना. यांना तोंड नाहीये बोलायला उद्धव ठाकरेला. हिंदुत्व आणि मराठी माणसाचं नाव हे घेऊ शकत नाही. सावरकरांबद्दल तो राहुल गांधी किती बोलतोय, आणि मग त्याच्याबरोबर गेले ना तुम्ही. ज्या बाळासाहेबांना अनेक वेळेला काँग्रेस आणि शरद पवार साहेबांनी अनेक वेळेला त्यांच्या अगदी जरी टीका केली,
खरा विरोध या दोन पक्षांनी केला. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री पदासाठी लाचारी केली ना. कसला मराठीचा विजयोत्सव? काय केलं तुम्ही? त्रिभाषिक बिल जेव्हा आलं तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री होता ना, तुम्हीच एक्सेप्ट केलं ना. आणि कसला विजयोत्सव कर? खोटाडेपणाला काय हद आहे हो? मी नाही त्यातला, मी नाही. काय त्या माणसामध्ये क्षमता आहे हो? राजकारण शून्य त्याला माणसाला कळतं. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून राजकारण करणं आणि या राजकारणामध्ये जर मराठी माणसाला काय न्याय मिळवून द्यायचा असेल तसं ताट मानेने सत्ता असताना काम करायला पाहिजे होतं. मराठी माणसं नोकरीचा प्रश्न, पोटापाण्याचा प्रश्न, घराचा प्रश्न, का नाही तुम्ही रिस्ट्रिक्शन टाकले? बाबा चला 500 फुटाचा फ्लॅट मराठी माणसालाच द्यावा लालबाग परळला. का नाही घेतला निर्णय? एक तरी काम मराठी माणसाने केलं का? हिंदू म्हणून केलं का? कशाला एकत्र येतं? आता काय नाही, विषयच नाही ना. आता त्यांच्याजवळ काय विषय नाही. दोन भाऊ एकत्र, मीडियाला तेवढाच विषय, मीडियाकडे पण काय विषय नाही का? मोदी साहेब काम करतायत, विकासाकडे नेत आहेत. जगातल्या अर्थव्यवस्थेत हिंदुस्थानला, भारताला मोदी साहेबांनी 4थ्या क्रमांकावर आणलं. 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेखालच्या बाहेर आणलं. असं एखादं काम सांग ना उद्धव ठाकरे, तुझ्या आयुष्यात काय केलं का? हे काही करू शकत नाही. एक तरी शिवसेनेसाठी ज्या शिवसैनिकांनी काही एन्काउंटर झाले, काही जेलमध्ये गेले, त्याची कुटुंब उघड्यावर पडली, त्या कुटुंबाला आधार, त्यांच्या घरातल्या एखाद्या माणसाला नोकरी, काही जाण विचारलं? कोणासाठी शिवसेना? त्यामुळे मराठी माणसासाठी उद्धव ठाकरेची शिवसेना नाही, एकनाथ शिंदेची शिवसेना ती काम करते, ती सत्तेमध्ये आहे. त्यामुळे माननीय बाळासाहेबांची आयडिओलॉजी, विचारसरणी प्रमाणे काम हे करू शकत नाही, हे क्षमता नाही. कदाचित म्हणूनच तुम्ही एक्सपोस्टवरती त्या ठिकाणी तुमची भावना व्यक्त केली आणि तुम्ही राज ठाकरेंना आठवण करून दिलीत की भविष्यात तुम्ही जरी एकत्र येत असाल तरी इतिहासात काय झालेलं आहे. तुम्हाला वाटतं कुठेतरी राज ठाकरेची दखल घेतली? काय दखल घ्यावी म्हणून मी हा विषय काढला नाही, पण जस्ट आठवण, काय झालं मागे, का आपण पक्ष सोडला, आपल्याला किती त्रास सहन करावा लागला. शिवसेना घडवण्यामध्ये राजसाहेबांचा हिस्सा आहे. तेव्हा ते रस्त्यावर होते आमच्याबरोबर, हे बाकी नव्हते उद्धव ठाकरे. मग ज्याने शिवसेनेसाठी असं भरीव काम केलं आहे त्यांनाच कुटुंबात असताना, कुटुंबाबाहेर म्हणा किंवा पक्षाबाहेर जावं लागलं. वेदना होतात कोणालाही, त्या वेदना त्यावेळच्या त्याची जाणीव करून दिली फक्त मी त्यांना. बघा, माणसामध्ये बदल नाही होणार, उद्धव ठाकरे स्वभावात नाही बदल होणार. ते मनात जो द्वेष ज्या व्यक्तींबद्दल आहे तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर काढणार. सापाला दूध पाजलं त्याचं तरी तो विष जात नाही त्याचं, तशातला साप आहे. याची सगळ्यात जास्त प्रचिती तर राज ठाकरेंनी यापूर्वी घेतलेली आहे. 2014 आणि 17ला अनेकदा एकत्र येण्याचे प्रयत्न झाले. मी घेतली आहे. आमच्या दोघांचे तेव्हा डायलॉग व्हायचे, माझे राजचे भेटीगाठी व्हायच्या. काय भावना असायची त्यांची तेव्हा? भावना किती आहे म्हणायचे, नाही इथे राहून नाही मिळणार, आपल्याला निघायला पाहिजे. ते येऊन सांगायचे आपण निघूया बाहेर. मी तुम्ही निघा, माझ्या वेळेला मी निघेन. त्यावेळेस राज ठाकरेंनी तुम्हाला याबाबत विचारलं होतं हा निर्णय घेण्यात? नाही, विचारलं होतं नाही, आमची चर्चा व्हायची. महाबळेश्वरमध्ये जे अधिवेशन झालं त्यावेळेस कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची निवड झाली. त्यावेळेस राज ठाकरेंना समर्थन देणारे किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या नेत्यांपैकी तुम्ही एक होतात ना? कोणाला? उद्धव ठाकरेला मी समर्थन नाही दिलं. राज ठाकरेंच्या पाठी काय? ज्यावेळेस राज ठाकरे नाराजी जिथून सुरू झाली, जिथे ठिणगी पडली,
तेव्हापासून तुम्ही राज ठाकरेंसोबत होता राज का? ठाकरेंच्या विचाराशी सहमत होतो तेव्हा आम्ही एका बाजूला होतो. आणि ज्या वेळेला हा निर्णय घेतला त्या अगोदर मी परदेशातून आलो होतो. सेम डेला मी महाबळेश्वरला गेलो. साहेब कुठे आहेत विचारलं. साहेब सभेला पोचले नव्हते. मी साहेबांना भेटलो आणि सांगितलं होतं, साहेब हा निर्णय योग्य होत नाही. शिवसेना प्रमुख तुम्हीच असायला पाहिजे आणि घटनेप्रमाणे जर अध्यक्ष म्हणून नेमलात तुम्ही पक्षाचा प्रमुख तर सगळे अधिकार जातील, तुम्ही नामदारी व्हाल, तुम्ही असं करू नका. नारायण मी निर्णय घेतलाय म्हणाले. निर्णय घेतलाय, सर्वांनी पाठिंबा दिले. म्हणजे असलं तरी माझं म्हणणंही आहे. ठीक आहे म्हणाले, चल जाऊ. मग मी त्यांच्याबरोबर त्या सभेला गेलो. पण आमचा विरोध होता. मला माहिती होतं याच्या मागे काय होणार आहे, आम्हाला माहिती होतं. तुमच्यासह अनेक नेते बाहेर पडले. राज ठाकरेंनी पक्ष काढला, तुम्ही त्या ठिकाणी पक्ष काढला, तर भाजपमध्ये आहात. पण मन जी भावांची दुमंगलेली आहेत ती राजकीयदृष्ट्या राजकीय निकडीसाठी एकत्रित जरी आली तरी त्याचं भविष्य काय असं तुम्हाला वाटतं? ते बरं नाही होणार. एखादी चांगली गोष्ट घडत असताना भविष्य निगेटिव्ह व्यक्त करणं चांगलं नाही. उलट शुभेच्छा देऊ ना, की मला भविष्य काय होणार ते मला माहिती आहे अगदी जवळच्या काळात. पण आपण शुभेच्छा देऊ. नांदा सौख्य बरे. काय होईल असं वाटतं? नाही, काय होईल नको. ते होईल ते मी सांगणार नाही. ते महाराष्ट्र अनुभवेल ना. अहो त्याला किती द्या उद्धव ठाकरेला, तुपात टाका, दहेत टाका, काय स्वभाव बदलणार नाही. अहो मग त्याने कसं लहान भाऊ आहे, या अरे एवढे तू का बाहेर राहिलास, मी मुख्यमंत्री आहे, चल बरोबर चल. तेव्हाच येऊन त्यांना बरोबर घेतलं पाहिजे होतं मुख्यमंत्री असताना. आजारपणात राज ठाकरे गेले होते, शपथविधीला उपस्थित होते. मग राज ठाकरेंनी माझ्या माहितीप्रमाणे नेहमीच नातं जोपासलं. नातं आणि ह्याला नात्याचं जोपासणार की हा नेहमी एक द्वेषाच्या भावनेने, सुडाच्या भावनेनेच राज असो का कोणी असो वागलेला आहे. आत्ताही एकत्र येऊन राजकारणाचा फायदा उठवण्यासाठी तो हा म्हणत असेल उद्धव ठाकरे, पण मनातून यावं असं वाटत नाही. फक्त उद्धव ठाकरे की आणखीन कोणाच्या मनात आहे? नाही, बाकी शिवसैनिकांच्या मनात काही नाही. आणि हे ना शिवसैनिकांना वाटतं, कोणाला का वाटत नाही. सांगा ना, सत्तेवर होता, सत्ता आली, आदित्य ठाकरे मंत्री झाले, किती निष्ठावान जुने आमदार होते बरोबर, का नाही झाले? का नाही झाले? सत्तेतली सत्ता असताना ग्रामीण भागातले शाखा प्रमुख, तिथले पदाधिकारी काय मिळालं न्याय त्यांना? शेवटी जे शिवसेनेत होते केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, बर्बाद झाले, त्यांच्या आयुष्यात परिवर्तन काय मिळालं? उद्धव ठाकरेंनी काय दिलं? पण एक विरोधाभास आहे की मराठी माणूस जो आहे हा खूप भावनिक आहे. या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो. दोन भाऊ एकत्र येणार म्हणून पुन्हा एकदा एकवटू मराठी काहीतरी होय माणूस असं नाही, हे त्यांना सगळं नाटक आहे. मीडियाला सोबत घेऊन हो एकत्र काहीतरी घडणार आहे. हे ढोल ताशा मीडियाने घेतलेत. ढोल ताशाची जबाबदारीने मीडियाने हो एकत्र येतात बघा मराठी माणसामध्ये. कोणामध्ये कोणाला काय पडलं नाही हो, काय पडलं नाही, काय एकत्र या बसा. त्यांना दोघांची कुवत स्पष्ट आहे, माहिती झाली ना. तुम्हीच लोक ढोल वाजवताय. नाही, शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, त्यांच्या प्रतिक्रिया तर येतातच. नाही, हे बघा, वाटलं तरी नेता समोर असल्यावर टाळ्या मारणारच किंवा काहीतरी त्यातलं त्यात मिळालं तर मिळालं एखादं पद. बाकी मी सांगतो कोणाचा आनंद कोणालाही झालेला नाहीये. हे फक्त मीडिया आणि असे एकत्र आल्यानंतर तुम्ही होणार. तुम्हाला काय वाटतं? सगळं म्हणणं चांगलाच आनंद आहे. संध्याकाळपासून आजपासून धान्य घरी येईल, मिठाई येईल, तूप येईल. म्हणजे मतांमध्ये परिवर्तन होणार नाही असं तुम्हाला ठामपणे वाटतं? मत काय सत्य काही मिळणार नाही. यांच्या सत्ता होती ते काही चालू शकले नाही हो. तर आता येऊन काय का कुठे काय 26 वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्ता होती, काय केलं?
मी आपले एका सलग 26 वर्ष म्हणतो, काय केलं सांगा ना मला. काही करू शकणार नाही. त्या मराठी माणूस त्यांच्या ताब्यात महानगरपालिका जावी अशी वाटत नाही. आम्ही आहोत ना मैदानात विरोधात, हं? आणि आम्ही सत्तेवर येणार. 227 पैकी जवळपास निम्मे आता नगरसेवक उद्या हे बघा, मराठी आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर यांची सत्ता आली नाही, दारुण पराभव झाला का हे आता जे होत आहे ना, अलायन्स होत आहे म्हणताय तुम्ही, आनंदी आनंद पेढे बनवायला घेतलेत, त्यांचं काय होणार हो नंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर? महापौर कोणाचा होणार, जागा कोणाच्या जास्त निवडणार, आमचं- जागा वाटप कसं होणार? कसा होणार? त्याच्यात दोघांचं काहीच नाहीये. महापौर बिवर सोडा, नगरसेवक मुंबईवर येणार नाहीत. संजय राऊत म्हणतायत की दोन भाऊ एकत्र येत असेल तर असं- भाजपच्या पोटात का दुखतंय? अरे आम्ही काहीच बोललो नाही. संजयच विषय काढतो, त्याचं कशाला नाव घेतलं? चांगलं का चाललं होतं आमचं आणि त्याने, दिवस चांगला जाणार नाही हो. तो काय म्हणणार? तो तुतारी घेऊनच आहे, त्याच्या ह्याच्यात तुतारी आहे शिवसेनेची. काही झालं तर तो आवाज काढायचा. काहीतरी अस्तित्व दिसलं पाहिजे ना, तर तुतारीची भूमिका बजावतोय. मराठी माणूस उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भावनांवरती मतदान करेल की त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं जे राजकारण तुम्ही बोलताय त्याच्यासाठी? महानगरपालिका बोलल्यानंतर नागरी सुविधा या मुंबईचा कायापालट कोणी केला? मुंबईच्या नागरी सुविधा दर्जेदार कोण देत आहे? कोणाची केंद्रात राज्यात सत्ता आहे? मुंबईच्या विकासाला पैसा हवा तर कोण देणार? केंद्र सरकार देणार. तो पैसा आणण्याची क्षमता कोणामध्ये आहे? बीजेपी मध्ये आहे ना, आता सरकारमध्ये आहे. यांना काय म्हणून देणार पैसा? काय कुठून आणणार? काय बरं, लंडन मधले प्रॉपर्टी विकून तर काय आणणार नाही. आणि त्याच्यामुळे हे कोणी मतदार भाषिकत नाही मराठी, अन्य भाषिक पण ढुंकून यांच्याकडे बघणार नाही. एक फक्त राज ठाकरे, कारण तुमचे खूप जवळचे मित्र आहेत आणि तुमच्यासाठी त्यांनी प्रचार सुद्धा केला सिंधुदुर्गात सभेला. आम्ही सुद्धा आलो होतो कव्हरेजसाठी. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही पोस्ट करून तुमची भावना व्यक्त केली, पण येत्या काळात राज ठाकरेंना भेटून किंवा फोनवर त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात बोलणार आहात का? नाही, मराठी माणसाच्या हितासाठी, कारण हे ते बघा, भाजपच्या पण आम्ही- जवळचे आहेत. काय आम्ही पण मराठी माणसं याच्यासाठीच दिवस रात्र करतो. आम्ही सोडलं नाही. 59 वर्ष झाली, गॅप नाही दिला, घरी नाही बसलो. आजही 14-15 तास काम करतोय मी. आम्ही ते हे नाही. त्यामुळे राज सुज्ञ आहेत आणि संवेदनशील आहेत, शब्द मुद्दाम वापरतो. वेदना भोगलेले आहेत. संवेदना कशा स्वरूपाच्या आहेत याची पूर्ण जाणीव असल्याने ते निर्णय योग्य प्रकारे घेतील. हाच मित्रत्वाचा सल्ला. सल्ला नाही, माझं म्हणणं. सल्ला मी कोणाला देत नाही. सल्ला नाही. धन्यवाद. पण जाता जाता एक प्रश्न कुठे जातोय? वेगळा महत्वाचा विचारायचा आहे, तो म्हणजे दिशा सालियान प्रकरण आपण लावून धरलेलं होतं. याबाबत अनेकदा आपण वाच्यता केलेले, आरोप केलेले आहेत. आज SIT जी आहे, जी सरकारने नेमलेली होती, त्याच SITने कोर्टात अफिडेव्हिट दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की हा घातपात नव्हता, मद्यधुंद अवस्थेत असल्याने दिशा सालियान हिचा मृत्यू झाला, तो अपघात होता आणि कुठेतरी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली. दिशा सालियानबद्दल SITकडे चौकशी सुरू होती. त्यांनी रिपोर्ट दिला अशी आपण माहिती देता, पण मला माहीत नाही. मी तो रिपोर्ट पाहीन आणि सरकारने पण त्याच्यावर भाष्य केल्यानंतर त्याच्यावर बोलेन. जरी SITने त्याच्यावर त्यांचं मत दिलं, SIT का अंतिम नाही ना. कोर्ट आहेत, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही जाऊ याच्यापर्यंत. आणि अनेक खून होतात, घटना घडतात. अपघात झाला तर त्या माणसाला हॉस्पिटल नेलं जातं, असलेले डॉक्टर पोस्टमॉर्टम किंवा उपचार करतात. दिशा सालियानच्या बाबतीत तिची डेड बॉडी गेल्यानंतर तिथे डॉक्टर का बदलण्यात आले? पोस्टमॉर्टम करणारा व्यक्तीला का बदललं? मी भेटलो त्यांना, पोस्टमॉर्टम करणारा ज्याला बदललं त्याला.
डॉक्टर लोकांना भेटलो. त्याने त्वरित बदली केली. ॲम्ब्युलन्स दुसरी का आली, तिथली ॲम्ब्युलन्स का वापरली नाही, सगळं काय म्हणणं होतं त्यांचं? कोणाचं डॉक्टर वगैरे जे तुम्हाला भेट नाही, काय म्हणणं मी सांगणार नाही. जेव्हा केस अंतिम जेव्हा मत आम्हाला विचारेल सरकार कोर्ट, तेव्हा आम्ही बोलू. पण ह्या सर्वांमध्ये जे काय आहे, आणि दिशा सालियन जीव द्यायला, आत्महत्या करायला आपल्या बिल्डिंगवर कशाला जाईल? जिथे पार्टी ते ती गाडीने पळत, गाडीत बसून पळत येऊन गाडीत बसली, गेली घरी गेली, आणि घरी गेली तर गेल्या गेल्या उडी का नाही मारली? मधला वेळ काय घालवला एकटीने? तिच्यावर अत्याचार होत होते, तिच्या अत्याचार होत होते. अत्याचार करून तिला वरून फेकण्यात आलं. पण या गोष्टी नाकारल्यात affidavit मध्ये SIT ने. ते नाकारलं, एसआयटी नाकारलं. मी नाही ना, मी हेच म्हणणार, तिचा खून झालाय. आणि तुम्ही म्हणत तर ते दाखवा, आता ते जास्त दाखवणार तुम्ही. ते काय माहिती कसे चारित्र, स्वच्छ चारित्र्याचे, दिन मोर्याच्या घरी 7 ते रात्री 9 पर्यंत तिथे देवपूजा केली जाते. हे सगळ्या साधू संतांचं वेगवेगळ्या केलेले काम कार्याचं पठण होतं. तिथे हे जायचे, बसायचे, आणि कोण कोण यायचे सगळ्यांची यादी आहे माझ्याकडे. आणि त्यामुळे दिशा सालियनचा खून आणि सुशांतचा पण खून. पण तुमच्या सरकारच्या SIT वर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आता करू देते, आम्ही असू दे, आमचं मत मांडून आमच्या पक्षाकडे मांडलं तरी नारायण राणेचं मत बदलणार नाही. काय मला ज्या गोष्टी माहिती आहेत, माझ्याकडे एक माणूस आहे, एका नेत्याला हाफ पॅन्टीत तिथे पाहिलं आहे. सिक्युरिटी दिशा सालियनच्या माळ्यावर कशाला गेली सांगा ना? सिक्युरिटी का गेली तिथे? दिशा सालियनचं प्रोटेक्शन नव्हतं. हे सगळं आतमध्ये अत्याचार चालू असताना भारतीय पोलीस उभे होते. पुरावे सगळे आपण SIT ला दिले असते दिलं तर सर, एसआयटीने विचारावं. एसआयटीकडे सगळं काय नाहीये. प्रकरण आणखीन पुढच्या कोर्टात जाईल असं तुमचं म्हणणं? जाणार, थांबणार नाही, जाणार. निश्चित. एसआयटी म्हणजे अंतिम नाही हो. ठीक आहे राणेसाहेब, धन्यवाद. तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती अतिशय परखड मत व्यक्त केलेलं आहे, आणि अगदी पोटतिडकीने तुम्ही सांगितलं की मराठी माणसाचं हित कशात आहे आणि त्याचं कशा पद्धतीनं राजकारण होत आहे. अर्थात 5 जुलै रोजी जी विजय सभा होणार आहे त्याचं राजकीय पटलावरती कशा पद्धतीनं रूपांतरण होतं हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.